फिरायला निघाला, नावेमध्ये विहार करायला निघाला आणि विहार करायला जात असताना एक साधू म्हटले का हो मी तुमच्या बरोबर आलं तर जमल का? जरा लक्ष देऊन उदाहरण आहे का, मी तुमच्या बरोबर आलं तर जमल का? तो राजा म्हणला हो चाललोच आहे एवढे मोठे आम्ही आणि तुम्हाला एखादे भर पडली तर उलट चांगलं सत्संग होईल, तुमचं काही चांगले चार शब्द आमच्या कानावर पडतील, चला आमच्या बरोबर, आम्हाला कुठे डोक्यावर घेऊन जायचंय तुम्हाला, चाललोच आहे तर चला बाबा. आता कीर्तनाला आले तुम्ही, येताना कोणी रस्त्याने दिसलं आणि गाडी रिकामी असली की तुम्ही थांबवता का नाही? तुम्ही थांबवता. मग तो म्हणतो कुठे चालले? आहो कीर्तनालाच चाललो. मग मी आलो तर आम्हाला का डोक्यावर न्यायचं, बसा चला तुम्ही पण माझ्या बरोबर चला. आणि हे असे विहार करत निघाले. ऐका, नावेमध्ये सुंदर असा सत्संग चालू होता. हे महाराज काहीतरी प्रवचन करायचे आणि रोजचा प्रवास चालत राहायचा. पण काय झालं, समुद्राच्या मधोमध नाव गेल्याच्या नंतर एक वारं आलं, चक्रीवादळ आलं आणि चक्रीवादळ आल्याच्या नंतर ती नाव डळमळायला लागली. नाव डळमळायला लागली, सगळ्याला वाटलं आता नाव बुडणार आणि आपण मरणार. मरणाची भीती सर्वाला वाटायला लागली आणि मरणाच्या भीतीनं आकांत करायला लागली. लक्ष देऊन ऐका, आता राजा होता पण चक्रीवादळ आल्याच्या नंतर करणार काय आहे, काय करणार आहे? सगळे टेन्शन मध्ये बसले होते. आता नाव बुडणार, आपण मरणार, काय होणार, कसं होणार, वाचायचा कोणताच पर्याय शिल्लक नाही. नाव समुद्राच्या मधोमध आहे, इथून पोहून जाणंही शक्य नाही, उडी मारणंही शक्य नाही. सगळे पर्याय थांबलेले होते, सगळे टेन्शन मध्ये बसले होते. पण ते महाराज मात्र हसत होते. ते महाराज हसत होते. त्या राजाला आश्चर्य वाटलं, मी एवढा शूरवीर राजा असून या मरणाच्या भीतीने आज व्याधा माझे हातपाय हलायला लागले आणि हा महाराज हसायला लागला. मग त्या महाराजाला म्हणले का तुम्हाला मरणाची भीती नाही का? ते महाराज म्हणले मरणाची भीती मी कशाला बाळगू, मरणाची भीती मी कशाला बाळगू. म्हणजे तुम्हाला मरणाची भीती नाही? म्हणले नाही, मरणाची भीती नाही असा माणूसच नाही. पण ते म्हणले मला नाही मरणाची भीती. अहो म्हणले असं कसं काय? सगळे आम्ही आता मरणाच्या भीतीने आकांत करायला लागलो, तुम्ही मस्त तुमच्या चेहऱ्यावरचं थोडं सुद्धा हास्य कमी झालं नाही. याला म्हणतात स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. बरोबर आहे, आम्हाला शिव्या दिल्या तर दुःख होत नाही आणि हार घातला तर आनंद होत नाही. समशत्रोच मित्रेच तथा मानापमान ये शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. आम्हाला शीत उष्ण निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, आणि वंदी कोणी पूजा करी, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा, वंदी कोण पूजा, निंदी कोण पूजा. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही तेही नाही, काय टेन्शन घ्यायचं? बिघडलंच आता तर ताण घेऊन फायदा आहे का? काहीच नाही. बोला ना, बिघडलंच आता तर ताण घेऊन फायदा आहे का? डिपेंड ऑन सिच्युएशन. जैसी सिचुएशन असं. विपत्ति का जीवन में आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उस विपत्ति में भी मुस्कुराती हुई जीना ये आर्ट ऑफ लाइफ है. संकट येत राहतात, त्याला हसतमुखान सामोरं जा. टेन्शन घेऊन काय माईक चांगला होणार आहे का? अजिबात नाही. टेन्शन घेऊन माईक चांगला होणार आहे का? नाही. आपण हसत खेळत चला. कोणत्या कोणत्या गोष्टीचा ताण घेता, छोट्या छोट्या गोष्टीचा इफेक्ट करून घे जाऊ नका. चालत राहतं. आता आपल्याला दिवसातून 2 कीर्तन आहेत तरी टेन्शन घेता. विठाला विठाला आज कीर्तन केलं की मला आयुष्यात पुन्हा कीर्तनच नाही, मग हे असं काहीच नाही ना महाराज. चालत राहत. आता काय बिघडत नाही सांगा? जिच्या संग 7 फेरे घेतले ती बिघडती. बिघडत काय नाही? ज्याच्यासाठी कमवून ठेवलंय ते बिघडतात. बरोबर आहे ना? अहो ज्यांच्यासाठी एवढं काय केलं ते बिघडतंय. सांगा ना बदल. आता त्यानं गन मशीन बदलून पाहिलं, बरोबर आहे, ते मिक्सरच बदलला ना. मिक्सर बदलला पण होत असतं कमी जास्त. मशिनरी मशीन आहे ती, काय त्याला करणार काय? त्यांना वाटतं का चांगलं होऊ नये? सांगा. त्यांना वाटतं का माझं नाव जावं? अजिबात नाही. चांगलं करण्यासाठीच बिचाऱ्याने एवढे मॉनिटर आणलेत. कमी नाही ना, सामान कमी नाही. पण होत झाला असेल काहीतरी. आता त्याला सगळ्यात दुःख त्यांना आहे. सगळ्यात दुःख कोणाला आहे माहिती आहे का? त्या माणसाला आहे. बसणाराला कमी आहे, महाराजाला कमी आहे, त्या माणसाला टेन्शन जास्त. त्याला वाटतं आपल्यामुळं कार्यक्रमात असं झालं. ही दुःख वाटतं का नाही सांगा बरं? पण काय नाही, टेन्शन घ्यायचं नाही. महाराज काय टेन्शन घ्यायचं सांगा? अजिबात कोणत्याच गोष्टीचा ताण घे जाऊ नका. शिंदे सारखं राहा. काय ताण घ्या ना, जाईन तिकडे. काय कर, कोणी गद्दार म्हणा काय म्हणा, मुख्यमंत्री तर झालो ना. ताण काय? विठाला विठाला काय टेन्शन घेता महाराज? चला
ते महाराज म्हणले ते राजा म्हणला तुम्हाला भीती वाटत नाही का? म्हणजे मला भीती नाही बाबा, मला काय अशी भीती आहे, मला ठरलेलं आहे. हा मला काय लेट करंट आहे हो तुम्हाला मला काय भीती आहे सांगा मोठं लक्ष देऊ नका. ते म्हणले मला कशाची भीती आहे? म्हणले भीती नाही तुम्हाला. म्हणजे असं कसं काय होईल? मग त्या साधूनं सांगितलं, ऐका बरं का, त्या साधूनं सांगितलं राजे तलवार आहे का तुमच्याकडं? तो राजा म्हणे अहो राजा आहे मी आणि माझ्याकडं तलवार नाही, असं कधी होईल का? म्हणे मग काढा, तलवार आहे ना काढा. धार आहे का त्याला? काय बोलताय म्हणे महाराज, मी काय उंदर माराय थोडा चाललो, तलवारीला धार आहे. अहो बोट लावलं तर बोटाचा तुकडा पडल एवढी धार आहे तलवारीला. म्हणजे एक काम करा मग आता तुमची तलवार काढा आणि राणीच्या मानेवर ठेवा. बरोबर का? तुमची तलवार काढा आणि राणीच्या मानेवर ठेवा. राजाने ती तलवार काढली, राणीच्या मानेवर ठेवली. ऐका लक्ष देऊन, नाव हालत होती, वारं होतं, चक्रीवादळ, तलवारीला धार होती, हलण्याची पूर्ण हात हलण्याची 100% शक्यता होती. हात हलल्यानंतर तलवार जर लागली तर मान शिराच्या आपल्या धडाच्या वेगळी होणार होती. सगळ्या गोष्टीची संभावना होती. पण मानेवर तलवार ठेवल्यानंतर सुद्धा राणी हसत होती. काय होते? राणी हसत होती. मग या साधूनं विचारलं त्या राणीला, हो तुम्हाला माहिती आहे का हे मानेवर तुमच्या तलवार आहे? म्हणे मला माहिती आहे. तलवारीला धार आहे? म्हणे मला तेही माहिती आहे. हात हलण्याच्या सर्व दाट शक्यता आहे? म्हणे मला तेही माहिती आहे. हात हल्ला तर तुमची मान उडून जाईल, तुम्हाला मरावं लागेल? म्हणे मला तेही माहिती आहे. मग तरी हसता का? तिनं सांगितलं तलवारीला धार आहे, तलवार माझ्या मानेवर आहे, तलवारीचा हात हलण्याची शक्यता दाट आहे, पण हे सगळं जरी असलं तर ही तलवार माझ्या मालकाच्या हातात आहे, म्हणून मला मरणाची भीती नाही. तसा हा काळ ज्याच्या ताब्यात आहे आम्ही त्याच्या नावाचे पोवाडे गाणार आहेत. आम्हून मरणाची भीती आम्हाला नाही, कळी काळ पाया पडे. तो कोण आहे? अभंगाच्या परमार्थाचं लक्षणच आहे. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तुमचं मन ढळमळलं नाही पाहिजे. परमार्थ बाकी काय शिकवतो? आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके, जावी पुढती भिके. ही जरी परिस्थिती आली तर भजन म्हणायचं बंद नाही झालं पाहिजे. पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी. मग आपल्याला कुठं वनवासी? आपण बरोबर आहे ना. परिस्थिती कोणती असू द्या, भजन नाही बंद झालं पाहिजे. असू द्यावा धीर सदा सर्व काळ, आहे नारायण जवळीचा. वा 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 वा. धीर ठेवा. महाराज म्हणले भगवंताचं भजन केलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. मग तो कोण? कुणाचं भजन करायचं? तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 18 जना. पुसा म्हणजे विचारा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं हे मत आहे. तो पंढरपूरचा राजा आहे, सरपंच गावचा राजा. बरोबर आहे? सरपंच कोण? गावाचा राजा, प्रथम नागरिक म्हणतात ना त्याला. सरपंच गावचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, पंतप्रधान देशाचा राजा. पण या जगाचा राजा कोण असेल तर कानडा राजा. राजा कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला, उभय ठेविले हात तटेवर, पुतळा चैतन्याचा काळा. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा,
राजाचा राजा गड्यानो राजा किरोल झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. म्हणून महाराज म्हणले त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायले की कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा. उसासाच वाटरा जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याच्या नामाचं चिंतन केल्याच्या नंतर भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष कुणाला मिळालं? ध्रुव बाळाचं उदाहरण द्या. 36,000 वर्षापर्यंत राज्य आणि नंतर आढळपद, आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. याला म्हणतात भुक्ती आणि मुक्ती, भोग आणि मोक्ष. ठीक आहे महाराज, आम्हाला भोगही नको मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा. महाराजांनी इशारा केला, मोठ्या माणसाच्या पुढे जाऊ नये म्हणला. महाराज म्हणले ज्याची गरजता पवाडी कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना शेवटच्या चरणात वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या. महाराज म्हणले वैकुंठाला जायचं असेल तर भगवंताचं नाम घ्या. एकच उदाहरण सांगतो आणि थांबवतो, हा जरा लक्ष देऊन ऐका. वैकुंठाला जायचं असेल तर महाराज म्हणले सायास करावं लागतं. वैकुंठी जावया तपाची सायास लागे करणे नास जीवा बहु. ऐक ना, वैकुंठाला जायचं असेल तर तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्येशिवाय काहीच नाही. तपेविन दैवत दिल्याविन प्राप्त. कोणत्याही गोष्टीत तुम्हाला तपश्चर्याच करावी लागते. आता हे भाजी बनवणारे आहेत का नाही आचारी मामा, ते रोज रोज बनवून बनवून त्यांची तपश्चर्या होते आणि मग हातातली टेस्ट वाढत जाते. हे पखवाद जरी असेल, गायन जरी असेल, कीर्तन जरी असेल, महाराज म्हणले पिकावं लागत असतं. हो, पिकली या सेंद कडूपण गेले. बरोबर आहे का नाही? बस माणसाला तपश्चर्येशिवाय काही मिळत नाही. मग वैकुंठाला जायचं असेल तर तपश्चर्या करावी लागते. पण आज असं आहे ना, मेलं की पद्धत आहे भरत महाराज लिहिण्याची. वैकुंठवाशी आहे का नाही? वैकुंठवासी. कोणी मेलं की वैकुंठवासी येतात. दारू पिऊन मेला तरी वैकुंठवासी, आणि भजन करून मेला तरी वैकुंठवासी. मग 90 हाणून जर वैकुंठ भेटत, माझं बोलणं कळतंय तुम्हाला? थोडा आवाज द्या दादा. 90 हाणून जर वैकुंठ मिळत असेल तर हे कीर्तन भजन टाळ पखवाज याची गरज काय? बरोबर आहे ना? महाराज म्हणले नरकात माणसं जातात पण नरकवासी कोणी लिहित नाही. मग नरकवासी लिहित नाही म्हणजे नरकात जात नाही असं आहे का? हो, जाते ना नरकात जाणार. ज्याच्या ज्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला त्या 28 नरक सांगितलेले आहेत ना भागवतामध्ये, त्या वेगळ्या वेगळ्या नरकामध्ये आपल्याला जावं लागत असतं. मग महाराज म्हणले वैकुंठ जायचं असेल तर 101 जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा 100 ब्राह्मणाला जन्म घ्यावे लागतात, 100 अश्वमेध यज्ञ करावे लागतात, माणसाला वैकुंठ मिळतं. एवढं कोण करत बसणारे महाराज सांगा? सोपं साधन सांगा आम्हाला. म्हणले सोपं साधन आहे. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे. नारायण कुठं राहतात? नारायणाचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ. म्हणून तेने नारायण देईल. वैकुंठात कोण राहतं? नारायण. आणि ते भजन केल्यावर तुम्हाला त्या नारायणाला भेटता येणार, म्हणजे त्याच्या गावाला तुम्हाला जाता येणार आहे. ही भगवंताच्या नाम सामर्थ्यामधली ताकद. उदाहरण लक्ष देऊन ऐका. दोघं भाऊ होते. एकाला भजन कीर्तन आवडायचं, एकाला साधू सेवा भजन कीर्तन आवडायचं. आणि एकाला भजन कीर्तन साधू सेवा म्हणलं की जमायचं नाही. सगळेच भाऊ भरत सारखे परमेश्वर सारखे नसतात. नाही कळलं माझं बोलणं? जाऊ द्या, चला. सगळेच भाऊ असे नसतात ना. तुम्ही बघा, रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं. भाऊ विभीषण रामाचं नाव घेतल्याशिवाय झोपत नव्हतं. प्रल्हादाला देवाचं नाव घेतल्याशिवाय जमत नव्हतं. आणि बापाला देवाचं नाव अजिबात जमत नव्हतं. असं उदाहरण आहे. कधी कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते, कधी बायको असली तर नवरा नसतो. बरोबर आहे? कधी कधी एखाद्या महाराजाच्या पदरात पडतं, यानं कीर्तन करून घरी जाऊन बायकोनं म्हणावं माय आला आमचं कीर्तन. बरोबर आहे? नशिबात येतं. कधी कधी बायकोनं हरिपाठावून घरी जाऊन नवऱ्यानं म्हणावं आली आमची संतीन. बरोबर आहे का नाही सांगा? दोघांना हे आवडणं हे सहजासहज
सहजी घडत नाही महाराज. तुम्ही बघा कधी कधी देव आता समजा मी जरी कीर्तनकार असेल तर मी सगळ्याला आवडतो का? नाही, अजिबात नाही. सर्वांना आवडत नाही. नाही, स्पष्ट आहे ते, बरोबर आहे ना. देव सर्वांना आवडत नाही. बाकीचं काय घेऊन बसला? कुणाला मारुती राय आवडतात तर कुणाला भगवान शंकर आवडतात, तर कोणी भगवान श्रीकृष्णावर प्रेम करतोय तर कोणी रामाशिवाय दुसऱ्याला नाही, तर कोणी विठ्ठल आमुचे जीवन. बरोबर आहे. देव एक आवड नाही तर कीर्तनकार काय आवड राहणार आहे? चला बोला, बरोबर आहे ना. मानत नाही ना, काही माणसं नाही आवडत. आता काही माणसं ते पत्रिका पाहिल्यावर लांबून आले असतील. आता हे आले का नाही? रामवाडीवरून आले. हो, सानप महाराजाचं कीर्तन आहे, चला बरं रामवाडीला. मग काही आवडीनं आले, काही ते नाव पाहिल्यावर घरी गेले असतील. ऐकायचं होतं बा, पण त्याच तिकडे. बरोबर आहे. होत असताना असं थोडं जे सांगा, एकाला आवडतं एकाला नाही आवडत. आता भजन कीर्तन जरी असेल तर सर्वांना आवडत नाही. हा, गावात सप्ताह सुरू झाला की काय म्हणतात, आपला सप्ताह सुरू झाला रे, आता 8 दिवस आनंद आहे. आणि काही न पत्रिका पाहिली की 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पडा, 8 दिवस गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीचा विरोध करतात. आता महाराज पाहिल्यावर सगळ्याला बरं वाटतं का? काही ना प्रेमाचे महाराज पाहिला भाऊ की म्हणतात जय हरी महाराज, जय हरी, जय हरी. समजाव प्रेम आहे. एखादा आपल्याकडे पाहिल्यावर जय हरी समजाव, हे वैतागलेलं आहे. शिवी देता येत नाही म्हणून जे हरी केला, एवढाच त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे का नाही? आवडत नाही ना. आता काय महाराज पाहिल्यावर सगळ्याला बरं वाटतं का? सांगा मला. एक पाहिल्यावर म्हणे महाराज दिसता, म्हणलं तुला का पोतराज दिसायलो? मग महाराजच आहे. महाराज लोकायला काय करायचे म्हणे? इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोदडे बांध माझ्या अंगाला. आता कपडे बी महाराजांना चांगले घालू नये ही धारणा आहे. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. गोपाळी बाबा हवा भरणार म्हणे. कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी आहे. हवा भरणार म्हणे. यार महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, ही गावा घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, ही नवीन घेतली. हा, त्याला काय म्हणे? लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही मागायला आलो गाडी? बरोबर आहे का नाही? सांगा बरं. आता ह्या माणसानं कीर्तन ठेवलं, नामवंत महाराज आणले, नामवंत वादक आणले, नामवंत गायक आणले. ज्याला पैसे द्यायचे नाही त्याच्या पोटात गोळा उठायचं कारण काय? किती घेतल्यावर महाराजान तू जेवून जाय. हा, तू महाराजान किती घेतले विचारू नको, पखवाजान किती घेतले विचारू नको. देणारे द्यायला लागले, प्रेम करणारे माणसं आहेत. महाराज देऊ द्या ना. जे बोंबलणार आहे ते देणार नाही, आणि जे देणार आहे ते बोलणार नाही. तुम्ही बरोबर का? कधी व्या. आता एवढं सुंदर यांचे सत्कार केले, मला हार घातला, ते गुच्छ दिला. काहीच्या पोटात विनाकारण गोळा उठल का करा त्याला हार? अरे बाबा घाल दे ना, तू गप ना. एक बरोबर आहे का नाही? अडचण काय सांगा बरं. एखाद्यानं बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं. आपण काय म्हणावं? चांगला बांधला हो तुम्ही बंगला. नाही आमच्याकडून बांधणं होत बाबा, आपण तुमच्या बंगल्यात आम्ही हाकाने येऊन बसू तर शकतो. अहो तुम्ही काय आम्हाला नाही म्हणणार आहेत का? त्यानं बंगला बांधला की आणि चौकशा सुरू करायच्या. पीओपीच जमली नाही, फरचीच जमली नाही, वॉलपुट्टीच जमली नाही, कलरच जमला नाही. तुझ्या दरवाजा त्या संडासला बादली लावावं लागते. तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना तू अगोदर. ती कडी नाही त्याला सांगायला पीओपी जमली नाही, फरची जमली नाही. हे बरोबर आहे? सांगा बरं. एक अवघडच आहे ना. सांगा. एखाद्यानं गाडी घेतली, आपल्याला बोलवलं, कसे अहो या हो पेढे खायला आम्ही गाडी घेतली. मग आपण काय करावं? पेढे खाऊन म्हणावं वा चांगली गाडी घेतली हो तुम्ही. आपल्या गावात गाडी आली म्हणजे आमची गाडी आली. नाही आमच्या कुणाशी गाडी घेणं होत, पण तुमच्या गाडीत बसून आम्ही लातूरला येऊ शकतो का नाही? सांगा. ते पेढे खायचे सोडून दिले, कौतुक करायचं सोडून दिलं आणि सुरू करायचं. हप्त्यावर घेतली का? हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला गरज काय? बरोबर आहे का नाही? सांग. बरोबर आहे का? चौकशा करायची काय करायचं सांगा. पण काहीला आवडतं, काहीला आवडत नाही महाराज. मग एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. एक दिवस एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले. एवढंच उदाहरण आहे आपलं, ऐका. पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले आणि या मोठ्या भावानं त्या महाराजाकडे खंत व्यक्त केली. म्हणजे महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यांना एकदा तरी देवाचं नाव घ्यावं. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. त्यांनी एकदा तरी देवाचं नाव घ्यावं असं माझी इच्छा आहे. ते महाराज म्हणले मी 4 दिवस इथं राहतो पण त्याला देवाचं नाव घ्यायला होतो. पण हा पठ्ठ्या काय करायचा? महाराज घरी आले की निघून जायचा, आणि महाराज घरून गेले का तो घरी यायचा. हे 4 दिवस घरी